मुंबईच्या पवईत ओलीस नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालंय। माथे फिरू असलेल्या रोहित आर्यनं काही मुलांना ओलीस ठेवलं होतं। ज्या मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं त्या इमारतीला आग लावण्याची धमकी देखील या माथे फिरूनं दिली होती। मुलांना माथे फिरूनं शूटिंगसाठी बोलवलेलं होतं। 6 दिवस मुलांचं ऑडिशन सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आरोपीनं मुलांची सुटका केली आहे। आरोपीला पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलेलं आहे। मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है। लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो। बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं। उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, सध्या काय तिथं सुरू आहे? मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, नेमकं काय सुरू आहे? नक्कीच आपण आता आरोपीचा व्हिडिओ पाहिला होता। त्या प्रकारे आरोपीने डिमांड केली होती आणि 20 मुलांना आपल्या ताब्यात ठेवलं होतं, किडनॅप केलं होतं। त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि पोलिसांनी त्या आरोपीची समजूत काढलेली आहे, त्यांच्याशी संभाषण केलेलं आहे आणि संभाषण करत पोलिसांनी त्याला समजूत काढून त्याला ताब्यात घेतलेलं आहे। एकीकडे पोलिसांनी त्याला आरोपीला ताब्यात घेत असताना दुसरीकडे मात्र तर एक मोठी बातमी, पोलिसांनी गोळीबार केल्याची ही माहिती मिळते। या घटनेत गोळीबारात आरोपी जखमी झाल्याची माहिती मिळते। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। ज्या मुलांना या आरोपीनं डांबून ठेवलेलं होतं, या ठिकाणी पोलिसांनी गोळीबार केलाय आणि या गोळीबारात आरोपी जखमी झाल्याची माहिती मिळते। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। हा आणि आरोपी मानसिक आजारी असल्याची ही माहिती आहे। गोळीबारात आरोपी जखमी झाल्याची माहिती मिळते। पोलिसांनी मुलांची सुटका करण्यासाठी या ठिकाणी जाऊन गोळीबार केलेला आहे। वेळेत पोलीस तिथे दाखल झाले, त्यांनी गोळीबार करत मुलांची सुखरूप सुटका केलेली आहे। आरोपीला ताब्यात घेतलेले, मात्र या गोळीबारात आरोपी जखमी झाल्याची माहिती मिळते आणि याच संदर्भात कपिल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच, मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। कपिल, अगदी महेश बागल आपले प्रतिनिधी देखील आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। महेश, यावेळी पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात आरोपी जखमी झाल्याची माहिती मिळते। नक्कीच पवई येथील घडलेल्या घटनेमध्ये साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले होते। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ यामध्ये कारवाई करत आरोपीला समजवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आरोपी हा समजण्याच्या पलीकडे गेला होता आणि मुलांना सोडण्यासाठी त्याने स्पष्ट नकार दिल्यानंतर संरक्षणार्थ स्थानिक आमदार दिलीप लांडे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। दिलीपजी, एवढी मोठी दुर्घटना घडलेली आहे, तुमचं पोलिसांशी काही बोलणं झालेलं आहे का? मला स्थानिक तिथल्या एका कार्यकर्त्यांनी फोन केल्यानंतर मी लगेच डीसीपीशी चर्चा केली। डीसीपीकडे आणि लगेच सिनियर तिथले सोनवणे म्हणून आहे त्यांना पाठवलं आणि पुढे काय आस्था होऊ नये ते तातडीने पोलिसांनी कारवाई केली, अतिशय चांगली जिम्मेदारीने कारवाई केली आणि तो रोहित आर्या म्हणून जो माणूस आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि ते ताब्यात घेत असताना तो जर ताब्यात येत नव्हता, तो सहकार्य करत नव्हता, म्हणून पोलिसांच्या पद्धतीने कारवाई करावी लागली आणि त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला घेऊन गेलेलं आहे। त्या 17 मुलं ते सुरक्षित बाहेर काढण्याचं काम पवई पोलीस स्टेशन आणि डीसीपी नलावडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं।
निश्चित दिलीपजी, एक महत्वाचा हा प्रश्न की गेल्या 6 दिवसापासून त्या आरोपीकडे ऑडिशन सुरू होतं मुलांचं, तुम्हाला त्या संदर्भात काही माहिती होती का? नाही, स्थानिक महावीर म्हणून इमारत आहे, हा. त्यांच्याशी कॉम्प्लेक्समध्ये लोकांना मी आता विचारलं तर तशा पद्धतीने बोले आम्हाला काय माहिती नाही मिळाली. परंतु आता एका खिडकीतून ओरडताना माहिती मिळाली ते शेजारच्या स्लम मधल्या एका माणसाने सांगितलं. इमारत मधल्या पण नाहीये, स्लम मधल्या माणसाने फोन करून मला सांगितलं, मामा असं असं आहे, इथं मुलांचा आवाज येतोय, काहीतरी कोणी कोंडून ठेवलेले आहेत. आणि मग मी स्थानिक पोलिसांना फोन केला. स्थानिक पोलीस सिनियर होते सोनवणे म्हणून, त्यांना सांगितलं आणि डीसीपी स्थानिक आहेत नलावडे साहेब, त्यांनाही सांगून तातडीने पाठवून पुढील काही अपघात होऊ नये म्हणून त्या आर्या नावाच्या रोहित आर्या नावाच्या माणसाला ताब्यात घेऊन 17 मुलं सुरक्षित सोडलेले आहेत. दिलीपजी, या सगळ्या प्रकरणात मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आणि त्या आरोपीला पकडण्यात पोलिसांनी गोळीबार केल्याचंही कळतंय. हा, थोडंसं म्हणून तुम्हाला सांगितलं ना, पोलिसांनी आपल्या कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न केला, कारण 17 मुलांचा जीव धोक्यात होता ना, आणि तो आतमधून कडी लावलेली होती, त्यावेळेस दरवाजा पण तोडत नव्हता. त्यामुळं या परिस्थितीने कारवाई करणं गरजेचं होतं. तो ताब्यात येत नव्हता, पोलिसांना सहकार्य करत नव्हता, आणि 17 मुलांच्या जीवितासाठी या रोहित आर्यावरती कडक कारवाई करणं गरजेचं होतं. तुम्ही घटनास्थळी गेलात का दिलीपजी? मी 5च मिनिटात पोहोचतोय. आता साकीनाका सिग्नल पास करून पुढे आलोय. निश्चित, धन्यवाद. दिलीप लांडे, स्थानिक आमदार आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. स्थानिक आमदारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 17 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली होती आणि त्या 17 मुलांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागलेला आहे आणि या गोळीबारात आरोपी जखमी झाल्याची ही माहिती मिळते. आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबईच्या पवईत जवळपास 17 मुलांना एका आरोपीनं डांबून ठेवलेलं होतं आणि हा आरोपी मानसिक आजारी असल्याचंही कळतंय. मुलं दुपारी जेवणासाठी बाहेर न आल्यानं पालकांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर समजलं की त्या आरोपीनं या मुलांना डांबून ठेवलेलं आहे. गेल्या 6 दिवसापासून या स्टुडिओमध्ये ऑडिशन सुरू होतं, त्या दरम्यानच या आरोपीनं या मुलांना डांबून ठेवलेला आहे आणि त्या मुलांची आता सुटका करण्यात आलेली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. तर जखमी आरोपीवर सध्या उपचार सुरू आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी महेश. आरोपीवर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरू आहे? नक्कीच पवईमध्ये जी घटना घडलेली आहे ती दुपारून 2:45 घटना घडलेली होती. या वेळेस ओलीस ठेवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 17 दरम्यान असल्याचं पोलिसांनी आता स्पष्ट केलेलं आहे. यासोबत एका ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश आहे. या राज स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर कोचिंग क्लासेस होते, त्या ठिकाणी विद्यार्थी आलेले होते. यामध्ये काही मुलं आणि मुलींचाही समावेश होता. या आरोपीने जो व्हिडिओ जारी केलेला होता त्याच्यामध्ये त्याने सांगितलेलं होतं की त्याच्या काही गोष्टी आहेत ज्या त्याला मांडायच्यात, काही लोकांसमोर त्या मांडायच्यात, मात्र त्याची कुठलीही मोठी डिमांड नसल्याचं त्याने स्पष्ट केलेलं होतं. कुठल्याही पैशाची मागणी त्यांनी केली नव्हती. घटनास्थळी साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी आले आणि त्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी QRT टीम दाखल झालेली होती आणि QRT टीमच्या माध्यमातून या आरोपीच्या संपर्कात येण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. सुरुवातीला त्याला त्याची कुठली अडचण आहे का, कुठल्या गोष्टी त्याला बोलायच्या आहेत का, या संदर्भात समजवण्याचा प्रयत्न केला गेला होता. या सर्व ओलीस ठेवलेल्या विद्यार्थ्यांना सोडून द्यावे अशी विनंती पोलिसांकडून या आरोपीला करण्यात आली होती. मात्र आरोपी कुठल्याही परिस्थितीत पोलिसांचा ऐकण्यास तयार झालेला नव्हता. नंतर पोलिसांनी संरक्षणार्थ या विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी या आरोपीवर गोळीबार केलेला आहे. त्याच्या पायावर गोळीबार करण्यात आलेल्याची माहिती समोर आलेली आहे. घटनास्थळी अँब्युलन्स बोलवण्यात आलेली होती. ज्यावेळेस गोळीबार झाला त्यावेळेस या आरोपीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीकडून पोलिसांनी एअर गन जप्त केलेली आहे आणि या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत. निश्चितच गेल्या 6 दिवसांपासून या ठिकाणी ऑडिशन होत असल्याची माहिती मिळते. महेश, पोलीस देखील या संदर्भात प्रतिक्रिया देत आहेत. काय नेमके ताजे अपडेट मिळत आहेत घटनास्थळावरून? नक्कीच या आरोपीने स्टुडिओच्या बाथरूममधून एंट्री केल्याचं प्रथमदर्शनी चौकशीतून समोर आलेलं आहे. वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी काही मुलांना इथे बोलवण्यात आलेलं होतं. गेल्या 6 दिवसांपासून या ठिकाणी ऑडिशन सुरू होते. बाथरूमच्या माध्यमातून या आरोपीने या स्टुडिओमध्ये एंट्री केली. त्याच्याकडे त्यावेळेस एक एअर गन होती, ज्याने या ओलीस विद्यार्थ्यांना या ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना धमकवण्यासाठी या एअर गनचा वापर केलेला होता. त्यासोबतच त्याच्याकडे काही केमिकलच्या वस्तू सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेल्या आहेत.
आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून या गोष्टी मिळाल्यानंतर याची चौकशी सुरू केलेली आहे. रोहित आर्या या असं या आरोपीचं नाव आहे, मात्र हा कुठला राहणारा आहे याचं बॅकग्राऊंड काय आहे हे तपासण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे. मात्र पोलिसांच्या गोळीबारात हा आरोपी जखमी झालेला आहे, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. मात्र जमेची बाजू अशी की ओलीस ठेवलेल्या 17 मुलं जी होती ती सुखरूप आहेत, ज्यांचं वय 15च्या खाली सांगितलं जातं आणि एका ज्येष्ठ नागरिकाचाही यामध्ये समावेश आहे. या ओलीस नाट्यामागे नक्की काय कारण आहे, या आरोपीने असं का केलं आणि कुठल्या गोष्टीसाठी ही गोष्ट त्याने केली होती हे तपासण्याचं काम पोलीस करत आहेत. निश्चितच धन्यवाद महेश ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, 17 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. ही माहिती पोलिसांना मिळताच, जेव्हा मुलांना डांबून ठेवण्यात आलं होतं, ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही बाजूने स्टुडिओला वेढा टाकलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी या मुलांची सुखरूप सुटका केलेली आहे. मात्र यावेळी पोलिसांना गोळीबार करावा लागलेला आहे आणि या गोळीबारात तो आरोपी जखमी झालेला आहे. मात्र मुलांना डांबून ठेवल्यानंतर या आरोपीने एक व्हिडिओ स्वतःचा बनवलेला होता. त्या व्हिडिओत तो माझ्या काही किरकोळ मागण्या आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील असं तो व्हिडिओत म्हणत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक ऑडिशन सुरू होतं आणि या ऑडिशन दरम्यान त्या आरोपीनं या मुलांना डांबून ठेवलेलं होतं आणि सध्या पोलीस अधिकचा तपास करतायत. मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी, जवळपास 17 मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं आणि या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. तर आरोपीनं मुलांना डांबून का ठेवलं याची देखील पोलीस चौकशी करत असल्याचं समोर आलेलं आहे. एका वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी मुलांना बोलवलं असल्याचंही पोलिसांनी माहिती दिलेली आहे. जवळपास 17 मुलांना ऑडिशनला बोलवलं आणि डांबून ठेवल्याचं कळतंय. मुलांना डांबून ठेवणारा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तर मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. आरे स्टुडिओमध्ये मुलांना डांबून ठेवल्याची माहिती मिळत होती आणि डांबून ठेवल्यानंतर या आरोपीने स्वतःचा एक व्हिडिओही बनवलेला होता. तर महेश आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. महेश, सध्या घटनास्थळी काय सुरू आहे? नक्कीच घटनास्थळी पोलीस अजूनही त्या ठिकाणी आहेत आणि जे ओलीस ठेवलेली जी मुलं होती त्यांना बाहेर काढलेलं आहे. त्यांच्याशी मुलं बोलण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. एकंदरीत ही गोष्ट कशी घडली, काय नक्की त्यावेळेस चाललेलं होतं, कशा प्रकारे या आरोपीने या ओलीस ठेवलेल्या मुलांना धमकावलं, कुणाला त्यांनी इजा केली आहे का याची चाचपणी करण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे. एकंदरीत पाहता हे जे ओलीस नाट्य आहे हे अतिशय थरारक असं ओलीस नाट्य होतं. आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठी खळबळ माजलेली होती. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे पुढचा अनर्थ टळलेला आहे असं सांगितलं जात आहे. एकंदरीत पाहता गोळीबार केल्यानंतर या आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ऑडिशनसाठी ही मुलं त्या ठिकाणी आली होती आणि ज्यावेळेस लंच टाइम झालेला होता त्यावेळेस लंचला बाहेर जाता येत नव्हतं. त्यामुळे या मुलांना संशय आला आणि त्यावेळेस त्यांनी तिथे विचारणा केली. ज्या ठिकाणी त्यांना ओलीस ठेवलं होतं त्यावेळेस त्यांना कळलं की एका माणसाने त्यांना कोंडून ठेवलेलं आहे. एकंदरीत आता या विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा घटनास्थळी हजर झाले होते. त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर त्यांची चिंता दिसून येत होती. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे. एकंदरीत पाहता या जी मुलं होती या स्टुडिओमध्ये आलेली ऑडिशनसाठी त्या मुलांचं वय 15 वर्षाच्या खालचं आहे. त्यामुळे एकंदरीत या घटनेची जी तीव्रता होती, इंटेन्सिटी होती ती फार मोठी होती आणि एक प्रकारे पोलिसांवर पण एक दबाव होता की काही केल्या या सर्व ओलीस ठेवलेल्या मुलांची सुखरूप सुटका करावी म्हणून. आणि त्याच कारणास्तव यांनी पोलिसांनी गोळीबार या आरोपीवर केला होता, ज्याच्यामध्ये एक गोळी त्याच्या पायाला लागल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलेलं आहे. मात्र पुढचे जे अपडेट्स आहेत, पुढच्या गोष्टींचा जो खुलासा आहे ते स्वतः आता पोलीस काही वेळात करतील. निश्चितच महेश, ही जी काही मुलं डांबून ठेवलेली होती 17 मुलं, ही इथलीच आहेत की नेमकी कुठली आहेत? ही पवई परिसरातलीच आहेत. काही जण ही पवईच्या बाहेर म्हणजे अंधेरी, वर्सोवा या ठिकाणा सुद्धा आल्याचं सांगितलं जात आहे. एकंदरीत पाहता सगळी मुलं ही आता सुखरूप आहेत आणि या मुलांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून ओळख पटवण्यात आलेली आहे मुलांची, त्यांच्या पालकांची, आणि त्यानंतर त्यांच्या पालकांकडे या मुलांना सुपूर्द करण्यात आलेला आहे.
निश्चित महेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच पोलिसांकडून सध्या घटनास्थळावर सर्च ऑपरेशन सुरू आहे. 1:15 वाजता जवळपास पोलिसांना मुलांना डांबून ठेवल्याचा फोन आला असल्याचं कळतंय आणि त्यानंतर पोलिसांनी या स्टुडिओला चारी बाजूनं वेढा दिला आणि त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला या मुलांची सुटका करण्यासाठी. या गोळीबारात आरोपी जखमी झाल्याची ही माहिती मिळते. जवळपास 17 मुलांना या आरोपीनं डांबून ठेवलेलं होतं. ऑडिशनसाठी बोलवून त्या आरोपीनं या मुलांना डांबून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर स्वतःचा एक व्हिडिओ बनवलेला होता. माझ्या काही मागण्या आहेत, त्या किरकोळ मागण्या त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील असं या आरोपीनं या व्हिडिओत म्हटलेलं होतं. त्यानंतर आता पोलिसांनी सगळ्या मुलांची सुखरूप सुटका केलेली आहे आणि घटनास्थळी सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. रोहित आर्य असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांकडून सध्या घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरू आहे. तर वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी मुलांना बोलवलं असल्याचंही पोलिसांनी माहिती दिलेली आहे. मैं रोहित आर्या, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है. और मेरे कुछ सवाल है. मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है. लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए. ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है. कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है. सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है. ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है. लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ. अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर. इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो. बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ. मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे. उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं. उसका ज़िम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका ज़िम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है. मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा. मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं. कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके. प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी.